ज्या किल्ल्यावर स्वराज्याचं स्वप्न साकार झालं, ज्या किल्ल्याच्या कुशीत वाढलेल्या बाळाने अख्खं स्वराज्य उभं केलं, तोच किल्ले शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. ह्याच किल्ल्याने पहिल्यांदा स्वराज्य शब्द ऐकला आणि जगला. हा किल्ला केवळ महाराजांचं जन्म ठिकाण नाहीये, तर इतिहासाची साक्ष देणारं एक धगधगतं यज्ञकुंड आहे. सातवाहन राजवटीत शिवनेरी किल्ल्याची पायाभरणी झाली. पुढे शहाजीराजांनी या किल्ल्याला बळकट केलं. जणू स्वराज्य घडवणारा आपला लेक याच किल्ल्यावर जन्माला येणार हे त्यांना कळून चुकलं होतं. पुण्यापासून अवघ्या 90 किलोमीटरवर जुन्नरच्या कुशीत वसलेल्या शिवनेरी पाहायला गेलात तर तुम्हाला आजही इतिहासाच्या खुणा पाहायला मिळतील. शिवाई देवीचं मंदिर, खोल तटबंदी आणि शिवकुंड, ज्या पाण्यानं शिवबांचं बालपण पाझरलं, आजही जसंच्या तसं आहे. शिवनेरीवर चढताना वाटेतल्या दरवाजांचे एक एक वळण तुम्हाला सांगू पाहताय की हे काही सामान्य राजाचं आयुष्य नव्हतं, तर हे शिवबांचं स्वप्न होतं. आणि तुम्ही खाली उतराल तेव्हा नकळतच तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. काय मग, कधी जाताय शिवनेरी?